मॉर्निंग, वेलकम बॅक टू माझी मीरा. सो आजचा जो व्हिडिओ आहे तो रिव्ह्यू व्हिडिओ आहे. म्हणजे एका प्रोडक्टचा मी तुम्हाला रिव्ह्यू सांगणार आहे. सो आपल्या बऱ्याच जणांचं असं होतं की आपल्याला कुठेतरी क्विक जायचं असतं किंवा स्लीवलेस घालायला लागतो किंवा पटकन म्हणजे माझ्या तरी केसमध्ये असं होतं की मला ना ते पॅन्ट आणि टी शर्ट असं दोन कॅरी करायला, दोन्ही घालायला मला वेळ होतो आणि मी घाईच्या याच्यात असेल तर मला असं होतं की काहीतरी मी वन पीस वगैरे पटकन अडकवेन आणि मग निघून जाईल कुठे जायचं असेल तर. पण जेव्हा वन पीस घालायचं असतं त्यावेळेला प्रॉब्लेम काय होतो की आपण वॅक्सिंग करून खूप वेळ झालेला असतो, मग ते थोडेसे केस दिसतात. आणि जेव्हा गाडीवर जायचं असतं म्हणजे बाईकवर जायचं असतं त्यावेळेला मग ते पाय असे चांगले नाही वाटत किंवा मग वॅक्स म्हणजे अनवॅक्स असलेले हे असे हेअर्स असलेले असे हे चांगले नाही वाटत, हात चांगले नाही वाटत जेव्हा आपण स्लीवलेस घालतो त्यावेळेला. सो मग मी असं ट्राय केलं की वॅक्सिंग करेन. म्हणजे बऱ्याच वेळा मी ह्याच्या आधी इतकी वर्ष मी वॅक्सिंगच करत आले, पण आता रिसेंट असं होतं ना की मला वॅक्सिंग करायला गेलं की मला धडकी भरते, मला ते पेन सहन नाही होत, बिलकुल सहन नाही होत. सो मी काय केलं, प्रेग्नेन्सी नंतर यानं मी बऱ्याच वेळा रेझर यूज केलं. त्याच्यानंतर मग माझ्या स्किनला असा फार इश्यू नाही झाला, पण लगेचच ते 2-3 दिवसात केस यायचे आणि ते सुरुवातीला जेव्हा ती ग्रोथ येते ना रेझरची, सो ती टोचायची मला बाकी काहीच प्रॉब्लेम नाही झाला, पण ती ग्रोथ आहे ना ती मला टोचायची. सो मग मी विचार केला की रेझर पण नको करायला. सो मी काय केलं की पूर्ण हेअर ग्रोथ होऊन दिली आणि मग वॅक्सिंग करायला गेले. पण प्रेग्नेन्सीच्या आधी मी इतक्या वेळा रेग्युलर वॅक्सिंग करायचे, पण प्रेग्नेन्सीच्या नंतर मला जेव्हा मी वॅक्सिंग करायला जायचे ना मला धडकी भरायची. म्हणजे आयब्रोज आणि अप्पर लिप्सचं पेन मला एवढं व्हायचं ना की मला वॅक्सिंग करायची हिंमतच नव्हती राहत. आणि मग काय व्हायला लागलं, तरी पण मी 1-2 वेळा ट्राय केलं. सो मला वॅक्सिंग करून आल्यानंतर मला डायरेक्ट ताप आल्यासारखं व्हायचं. म्हणजे मी अक्षरशः डोलो खायची, एवढी माझ्यावर हे व्हायचं की मला पूर्ण विकनेस येऊन जायचं, मला असं अंगात ताकदच नसायची किंवा मला पेन सहनच नाही व्हायचं. आणि ते असं फर्स्ट टाइम झालं. आणि सेकंड टाइम मी म्हटलं की लेट्स ट्राय, परत एकदा ट्राय करेन, त्यावेळेला मे बी तब्येत नसेल ठीक वगैरे. सो मी सेकंड टाइम पण ट्राय केलं. सो ते सेकंड टाइम पण मला तसंच झालं. त्यांना अक्षरशः मी म्हटलं मी बसून वॅक्स नाही करू शकत, मी झोपते आणि मग तुम्ही माझं वॅक्स करा. कारण का बसून मला ते पेन असं हे नव्हतं. सो झोपल्यावर कसं मी डोळ्यांना हात ठेवून किंवा अशा घट्ट मुठी बंद करून असं करून मी बसले होते. सो तिसऱ्यांदा मला करायची हिंमतच नाही झाली. 2 वेळा जेव्हा माझ्यासोबत असं झालं तेव्हा. आणि मग काय होतं ह्याच्यामुळे मी वॅक्सिंग करायला टाळाटाळ करते, म्हणजे मी ते पुढे ढकलत जाते. आणि मग ज्या वेळेला पटकन कुठे फंक्शनला जायचं असतं किंवा बाहेर पडायचं असतं त्यावेळेला मग प्रॉब्लेम काय होतो, मला खूप क्विक वाटतं. पण मग काय होतं, जर स्लीवलेस असेल किंवा ना हे हेअर्स आहे ना हे खूप विचित्र दिसतात आणि पायांवर पण ग्रोथ माझी जास्त आहे, त्याच्यामुळे ते खूप विचित्र वाटते. सो मी असं सर्च करत होते. सो मला हे क्रीम स्प्रे दिसलं जे अर्बन योगचं. मी बऱ्याच दिवसापासून बघत होते. सो मी बऱ्याच दिवसापासून बघत होते, पण मी विचार करत होते ट्राय करू की नको करू. आणि मग नंतर विचार केला वॅक्सिंग करायची हिंमत तर नाहीये आणि ना आता मला रेझर नाही करायचंच, नाही तर मग ते स्ट्रॉबेरी हेअर्स आणि मग ते सगळं काही होऊ शकतं. त्याच्यामुळे मला आता ती रिस्क नाही घ्यायची. म्हणून मी ह्याचे रिव्ह्यूज पाहिले, मला रिव्ह्यूज आवडले, म्हणून मी म्हटलं की एकदा मी स्वतः ट्राय करते. सो त्याच्यासाठी मी काय केलं होतं, हे आलंय ह्याला 2-3 दिवस झालेत. सो हे आहे अर्बन योगचं हेअर रिमूव्हल क्रीम स्प्रे विथ रोज एक्स्ट्रॅक्ट. ह्याच्यात बरेच होते, सो मी रोज एक्स्ट्रॅक्टवाला घेतलंय आणि हे विदिन 6 to 8 मिनिट्समध्ये रिमूव्ह होतं आणि त्याच्यात त्यांनी स्टेप्स पण दिलेत. सो मला हे खूप इझी वाटलं. पण हे तुम्ही जेव्हा काही स्किनला प्रॉब्लेम असेल त्यावेळेला यूज नाही करू शकत, इचिंग किंवा मग काही स्किन डॅमेज वगैरे असेल तर तुम्ही हे बिलकुल यूज नाही करू शकत. हे नॉर्मल स्किनलाच यूज करू शकता. सो हे मला पडलंय काहीतरी 499ला. सो वॅक्सिंगला पण आपण जनरली फक्त फुल लेग्स किंवा फुल हँड्स केले तर 800 ते 800 रुपये वगैरे जातातच. आणि जेव्हा मी क्रीम रोल वॅक्स पण मी ट्राय केलं सो त्याला पण 1000-1100 वगैरे असे चार्जेस व्हायचे. सो मी विचार केला त्यापेक्षा हे बेस्ट आहे. हे 1 टाइम जरी यूज झालं दोन्हींना, पण ह्याची क्वांटिटी मला जास्त वाटते. ह्याचं माझं 2 वेळा तरी होऊ शकतं फुल हँड्स आणि फुल लेग्स. सो लेट्स ट्राय. आता तर मी ट्राय करणारच आहे. म्हणून मग मी म्हणते की ह्याचं प्राइसिंग आणि त्या मानाने पण मला ठीक वाटलं वॅक्सिंगला हे करण्यापेक्षा. सो मला वॅक्सिंगने, चॉकलेट वॅक्सिंगने त्रास व्हायचा, नॉर्मल वॅक्सिंगने तर म्हणजे ते ऑब्व्हियसली ते खेचलं जातं तर त्रास होतो. सो मी काय केलं, क्रीम वॅक्स ट्राय केलं. सो ते क्रीम वॅक्सला पण मला तसंच झालं. ती फक्त गरम नाही लागत, पण जे ओढताना जे पेन व्हायचं ते होतंच. सो त्याच्यामुळे म्हटलं की आता अजिबात मला वॅक्सिंग करायची नाहीये. आणि जेव्हा म्हणजे केव्हा हिंमत होईल त्यावेळेला मी परत वॅक्सिंग करायला सुरुवात करेन. पण तोपर्यंत काय ते हे मला सोल्युशन वाटते. सो मी आता हे ना हातावर अप्लाय करते आधी. आणि त्यांनी इन्स्ट्रक्शन्समध्ये दिलंय की हे 10 ते 15 सेंटीमीटर लांबून अप्लाय करायचंय.
सो मी आता स्किनला काहीच लावलेलं नाही, ना लोशन लावलंय ना काय. आणि हे मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केलेलं. मी शॉपमध्ये शोधायचा प्रयत्न नाही केला, ॲमेझॉनवरूनच मागवलेलं. सो मला ह्याचा स्मेल तर छान आला. आणि मी काय केलं, हे ज्यावेळेस आलं ह्याला 4-5 दिवस झाले, मी मगाशी म्हणता राहिले. सो ह्याला येऊन 4-5 दिवस झाले. सो मी काय केलं, माझ्या मांडीवरच्या पॅचवर आहे ना हे लावून बघितलं. कारण का मला ट्राय करायचं होतं की जे आपण म्हणतो की रेझरने परत असे ते थोडेसे केस टोचल्यासारखे येतात. सो मला ते नको होते. मला असं वाटलं की जर ह्याने पण तसंच झालं तर, म्हणून मी मांडीवर एका पॅचवर हे करून बघितलं. आणि ते वाईप आउट करताना आता त्याला 3 ते 4 दिवस झालेत, पण ते हेअर्स अजून आलेले नाहीयेत. आणि जे आहेत ना जे काही बारीक बारीक ते असे एकदम सॉफ्ट आहेत, ते असे रेझरने केल्यासारखे नाही. सो मला ट्रस्ट बसला म्हणून मी आता हातावर ट्राय करते. सो मी आधी हे ट्राय करून घेते. सो मला हे असं करता येणार नाही, माझ्या तोंडावर उडेल म्हणून मला. सो मी हे ना चेहऱ्यापासून आणि माझ्यापासून थोडंसं लांब करते, कारण का त्याचं मी जर तुम्हाला दाखवत केलं तर ते माझ्या डोळ्यात वगैरे उडेल. त्याच्यामुळे मी हे थोडंसं लांबून करते. आणि सो मी एक तुम्हाला सांगेन की हे बाथरूममध्येच करा, हे अजिबात बाहेर करू नका, कुठे बेडवर बसून किंवा निवांत बसून. कारण का हे खूप मेसी आहे. ह्याला कमी वेळ लागतो मान्य आहे, पण हे खूप मेसी आहे. आता मी जे स्प्रे केलं आहे ना, सो ते टपाटप पाणी गळतंय. कारण का स्प्रेचं प्रेशर म्हणजे एअरचं प्रेशर एवढं आहे ना की त्याच्यामुळे तो ज्या ठिकाणी मी स्प्रे करते ना त्या ठिकाणी त्या व्हाईट कास्टच्या ऐवजी ते बाकीचं स्प्रेने बाजूला जातात. तर मला माहिती नाही याचं कितपत हे होईल. नाही तर मी हाफ पोर्शनवर करायला हवं. तुम्ही पूर्ण हाताला एकाच वेळी नव्हतं करायला हवं. लेट्स ट्राय दुसऱ्या हातावर मी वेगळ्या पद्धतीने करेन. पण हे खूप मेसी झालंय. रिझल्ट ओके असेल तर ठीक आहे. सो मी तुम्हाला दाखवते की किती मेस झाले. सो असं सगळं गळतंय. सो 5 ते 6 मिनिटं ह्यांनी 6 ते 8 मिनिटं ह्यांनी थांबायला सांगितलं. मी आता टायमर लावते आणि मग मी वाईप करताना तुम्हाला दाखवते ते कसं होतंय. सो आत्ता मला आहे ना हे स्प्रे करून एक 2-3 मिनिटं झाली आहेत. आणि आता मला हात थंड पडला. म्हणजे आपण जेव्हा बाम वगैरे लावतो ना, झेंडू बाम, त्याच्यानंतर कसं आपल्याला स्किन कशी अशी थंड पडते, तसं आता ते थंड होऊन ते चुणचुणायला लागले. म्हणजे अगदी बेअर न करण्या इतकं चुणचुणत नाहीये, पण ते थंड पडल्यावर आपण झेंडू बाम किंवा आयडेक्स लावल्यानंतर कसं आपल्या त्या स्किनवर त्या पोर्शनला होतं, तसंच आता होतंय. सो लेट्स ट्राय. मी रुमाल माझ्या सोबत ठेवला आणि मी रुमालला थोडा ओला केला, कारण का कोरड्या रुमालाने म्हणजे घासलं जाईल म्हणून मी थोडासा तो वेट केलाय. सो मी आता अजून 3 मिनिटांनंतर तुम्हाला दाखवते. सो आता 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता हे कसं दिसतंय. हे पूर्ण असे हेअर्स आहेत ना, असे वेवी झालेत. आणि आता मी इकडे हे एक नॅपकिन ओलं करून आणलंय. आणि आता लेट्स ट्राय, बघू कितपत निघतंय. आणि हे ना जसं जसं टायमिंग वाढत चाललंय ना तसं ते आणखी मला चुणचुणायला लागलंय. सो मी पॅच टेस्ट घेतली होती, त्याच्यामुळे मला गरज नाही वाटली परत एकदा पॅच टेस्ट घ्यायची, कारण का मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की मी मांडीच्या पोर्शनवर ते करून पाहिलं होतं. सो म्हणून मला फार गरज नाही वाटली. पण तुम्ही जर पहिल्यांदाच यूज करत असाल, किंवा आता ऑब्व्हियसली मी पण पहिल्यांदाच करते, पण मी पॅच टेस्ट घेतली होती. सो तुम्ही जर यूज करत असाल तर आधी नक्की एका छोट्याशा पोर्शनवर कुठेतरी तुम्ही हे करा, पूर्ण डायरेक्ट अप्लाय करायला जाऊ नका. सो आता मी हे कापडाने रिमूव्ह करून घेते. वा, सो मला लास्ट टाइम काय जाणवलं होतं की मी मागच्या वेळेस ना टिश्यूने काढलं होतं. सो त्याच्यामुळे मला काय प्रॉब्लेम झालेला की टिश्यूने काढताना आहे ना मी खूप प्रेशर देऊन काढत नव्हते. आता हा रुमाल थोडासा म्हणजे काय म्हणतो आपण टर्किश आहे, त्याच्यामुळे मग ते थोडंसं स्किनवर प्रेशर पण येतंय. सो टिश्यूने ते प्रेशर देता येत नाही, त्याच्यामुळे मग मला असं वाटतं की थोडंसं ते असं अनइवन निघालं होतं.
हे खूप सही आहे, म्हणजे आपण हे ट्रॅव्हलिंगमध्ये पण कॅरी करू शकतो. खूप मस्त. वाव, तुम्ही बघू शकता डिफरन्स, किती फरक आहे. अच्छा, हे रुमालाने मी रब केल्यामुळे, कारण का मी जस्ट उन्हातून आले होते त्याच्यामुळे रेड झालंय. पण जास्त ह्याला चोळायचं नाहीये, त्यांनी मेन्शन केलंय. सो इवन फिंगर्सवरचे पण किती मस्त निघालेत हेअर्स. सही आहे. सो आता हे सेम मी दुसऱ्या हातावर ट्राय करते. आता तुम्ही दोन्ही हातांमध्ये फरक बघू शकता. आणि माझी जे एवढी ग्रोथ असून ते जे एवढे व्यवस्थित निघत आहे, सो ज्यांची खूप कमी ग्रोथ आहे त्यांना वॅक्स करायची आणि ते पेन सहन करायची गरजच नाही आहे, जर हे एवढं इझिली अवेलेबल होत असेल तर. सो आता मी तुमचा फार वेळ घेणार नाही. आता मी काय करते, आता मी डिरेक्ट जाऊन आहे ना माझं हँड्स आणि बोथ लेग्सवर मी स्प्रे करून घेते. आणि मी आता हे बाथरूममध्ये करणार, कारण का मला अजिबात आता मेसी नाही करायचं आहे. मावशी सकाळीच येऊन पुसून गेले. सो येस, माझं आता सगळं करून झालं आहे. म्हणजे इवन मी लेग्सवरचे पण हे केले आणि मला असं वाटलं होतं की ते परत यूज होईल, म्हणजे वन टाईम फुल हँड्स बोथ अँड फुल लेग्स बोथ असं केल्यानंतर ते उरेल. पण नाही, माझ्या केसमध्ये असं झालं की मला ग्रोथ पण आहे भरपूर आणि त्याच्यामुळे मग ते वन टाईममध्ये माझं पूर्ण ती बॉटल संपली. काहीतरी 500 ml बॉटल आहे ती. सॉरी 200 mlच आहे. हां, सो म्हणून मग ती मला वन टाईममध्येच यूज झाली. आणि आत्ता मी याचा तुम्हाला खरा रिव्ह्यू सांगते की केस तर खूप छान निघालेत. केस काही असे हेअर्स येताना काही प्रॉब्लेम नाही होत किंवा ते असे टोकदार येतात किंवा टोचतात वगैरे, असं बिलकुल नाही होत. पण एक डिसएडव्हान्टेज मी सांगते तुम्हाला, जर घरात लहान मुलं असतील तर हे बिलकुल करू नका घरात, कारण का ह्याचा इतका बॅड स्मेल आहे ना. मला तो सुरुवातीला नाही जाणवला, पण जेव्हा मी बाथरूममध्ये गेले ना त्यावेळेला निमेश ज्या वेळेला आतमध्ये आला आहे बेडरूममध्ये, त्यावेळेला तो म्हणतो की किती डेंजर वास येतो खिडक्या खोल. आणि मी बाथरूममध्ये होतो, सो तेव्हाच त्याने एक्झॉस्ट ऑन केलं बाहेरून. सो ह्याचा स्मेल खूप डेंजर येतो आणि तो राहतोय बराच वेळ. आणि सेकंड असं की मला नंतर लक्षात आलं की माझ्या जे नेल्सवर ना एक असं वेगळं कवरिंग झालेलं. सो मी असं नेल्सने जेव्हा ते रब करत होते ना त्यावेळेला माझा वरचा तो लेअर आहे ना तो निघत होता. म्हणजे मे बी त्याच्यात काहीतरी केमिकल्स तर ऑब्व्हियसली असणार आहेत म्हणूनच ते होतं. सो माझं असं नेल्सचं ना तो वरचा पोर्शन खूप असा निघत होता. सो ट्राय करा की तुम्ही नेल्स आणि त्याच्यापासून ते लांबच ठेवा. स्मेलचा प्रॉब्लेम असेल त्याने तर बिलकुल ट्राय नका करू. हे फक्त मी एमर्जन्सी केसेसमध्येच रिकमेंड करेन, कारण का माझ्यासोबत तर असं झालं ना की मी जेव्हा गेले ना तुम्हाला बाय करून की मी आता बाकीचं हे करून घेते, सो ह्याच्यातून ना स्प्रेच येत नव्हता. मे बी मी ना जास्त वेळ ते स्प्रेस करून ठेवलं होतं त्याच्यामुळे तो स्प्रेच बाहेर येत नव्हता आणि तो एक प्रॉब्लेम झाला. आणि त्याच्यानंतर ते स्प्रेचं जे वरचं म्हणजे त्या प्रेशरने ना, हवेच्या प्रेशरने ते असं उडत होतं. त्याचं जे वरची जी कॅप आहे ना ती अशी उडत होती. सो मला आता सुचतच नाही. आणि मी हाफ म्हणजे राईट पायाला हाफ पोर्शनला मी लावून घेतलं होतं आणि हाफ पोर्शन बाकी होता. आणि मी ॲटलिस्ट निदान हँड कवर केलं असतं तर ठीक होतं. पण मी म्हणजे बाथरूममध्ये गेल्या मी काय केलं तर मी आधी पायांवर स्प्रे केलं. सो मी फक्त राईट लेगला फक्त राईट बाजूलाच मी स्प्रे केला होता आणि नंतर तो प्रॉब्लेम झाला. तर मला काही सुचेनाच. मला असं झालं की काय करू. आणि निमेश झोपला होता नाही तर त्याने काहीतरी म्हणजे मला जुगाड काहीतरी करून दिलं असं. सो मी काय केलं, माझ्याकडे पिन होती बाथरूममध्ये, सो पिन मी त्या नोझलमध्ये टाकली आणि मग ते स्प्रे केलं. सो ते कसं तरी झालं स्प्रे. त्याच्यानंतर परत तोच प्रॉब्लेम येत होता. त्याच्यामुळे ना माझं स्प्रे करून आणि त्या नोझलवर असं प्रेस करून ना हे नख आता दुखायला लागलंय. सो मला नाही वाटत सगळ्यांसोबतच असं होईल. मे बी ही बॉटल काहीतरी फॉल्टी असेल वगैरे, पण सुरुवातीला झालं व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर मग मी काय केलं, अक्षरशः ते नखांनी आहे ना दोन्ही अंगठ्याच्या नखांनी प्रेशर देऊन ते क्रीम आधी ती येऊन दिली आणि मग जी ती वर आलेली क्रीम आहे ना ती मी हाताने घेऊन अक्षरशः पायाला लावली. सो मला ते बिलकुल म्हणजे रिझल्ट ठीक आहे, पण मला इतके प्रॉब्लेम्स त्याच्यात झाले. मला असं झालं की किती वेळ गेलाय ह्यात, किती खेळायला लागलाय. सो मला काय माहिती, मी बॉटलमुळे खूप डिसअपॉइंटेड आहे. त्याचं पॅकेजिंग कसं नीट होतं नव्हतं. सो आय एम नॉट कम्फर्टेबल विथ शोईंग माय लेग्स टू यू.
सो म्हणून मी ते नाही शो करत आहे. पण रिझल्ट बेस्ट आहे. पण मला हे एवढे सगळे प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे मी आता 50-50 की नेक्स्ट टाइम काय करायचं. सो ठीक आहे, आपण भेटूया पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. असंच मी रिव्ह्यू एखाद्या गोष्टीचा तुमच्यासोबत शेअर करेनच. तुम्हाला पण कोणत्या गोष्टीचा जर रिव्ह्यू हवा असेल किंवा काही मेकअपच्या टिप्स हव्या असतील तुम्हाला नक्की मेसेज करून सांगा. कारण का कमेंट्स फक्त काहीच करतात आणि पर्सनली मेसेज खूप जण करतात. सो ठीक आहे, मला मेसेज करून सांगा, मी नक्कीच त्याच्यावर व्हिडिओ बनवायला ट्राय करेन. आणि मला पण नवीन नवीन गोष्टी ट्राय करायला आवडतात. सो ते सेंड करते. आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.